इथे मी हे 2 पीस घेतलेत 7 इंच बाय 9 इंच. 7 इंच त्याची उंची आहे, 9 इंच त्याची रुंदी आहे. असे 2 पीसेस घेतलेत. हा असा पातळ कॅनव्हास येतो तो घेतला आणि ह्या कपड्यावर मागे प्रेस करून इस्त्री करून चिकटवून घेतला आणि नंतर फोम लावून त्याच्यावर क्विल्ट केलं. हे जशी त्याच्यावर डिझाईन आहे तसंच मी अशी क्रॉस शिलाई केली. छान असं हे क्विल्ट झालं. असे 2 पीस मी बनवून घेतलेत. आता ते झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला शेप द्यायचा आहे. इथून 2 इंच, इथून 2 इंच, इथे सेंटरचं मार्क केलं आणि हा असा शेप दिला. असा शेप दिला. हे असं फोल्ड करायचं आणि जसा शेप दिला आहे तसं कट करून घ्यायचं आणि असाच शेप ह्याच्यावर सुद्धा द्यायचा. इथे दोन्ही पीस जो शेप दिला होता तसे कट करून घेतले. त्याच्यानंतर अस्तरसाठी हा शर्ट पीस घेतला आहे डबल फोल्ड करून, कारण आपल्याला 2 पीस कट करून घ्यायचे आहेत. आता हे असं ठेवलं, ह्याच्यासारखेच हे 2 पीस कट करून घेते. आता हे अस्तर आणि फॅब्रिक कट करून घेतलं. 2 अस्तर आहेत. त्याच्यानंतर इथून 1 इंच, इथून 1 इंच, इथून 1 इंच, इथून 1 इंच असं ह्याच्यावर मार्क करून घेतलं. अस्तर बरोबरच हे कट करून घ्यायचं. असंच इथे आणि इथे सुद्धा. आता इथे मी 6 इंचाची झिपर घेतली, त्याच्यात रनर घालून घेतला. रनर घातल्यानंतर हे 2.5 इंच बाय 1.5 इंचाचे हे 2 फॅब्रिकचे पीस आणि 2 अस्तरचे पीसेस घेतलेत. सरळ बाजू झिपच्या सरळ बाजूला ठेवली, त्याच्या मागे अस्तरची सरळ बाजू शिवून घ्यायचं. आता हे शिवून झाल्यानंतर हे वरच्या बाजूला घ्यायचं, अस्तर वरच्या बाजूला घ्यायचं आणि इथे टॉप स्टिच. झिपरच्या बाहेर जे कापड आहे ते कट करून घ्यायचं दोन्ही बाजूने. इथे सुद्धा. आता हा एक पीस तयार झाला आहे झिपरचा पार्ट. त्याच्यानंतर हे एक अस्तरचं कापड घेतलं आहे 7 इंच बाय 9 इंच. 9 इंच त्याची ही बाजू आहे आणि उंची त्याची 7 इंच. इथून 2 इंचावर मार्क केलं, जसं शेप देण्यासाठी मार्क केलं होतं त्याच्यावरच ही लाईन ड्रॉ करून घेतली. आता मार्किंगवर आधी कट करून घ्यायचं. हे साईडला ठेवते. रनरची बाजू अशी ठेवायची. हे असं ठेवून दोन्ही बाजूला हे कापड एकसारखं बाहेर ठेवायचं, नाहीतर इथे तुम्ही सेंटर मार्कसुद्धा करू शकता. आता मी दोन्ही बाजूला सारखंच फॅब्रिक बाहेर ठेवलं आहे. त्याच्यानंतर ही उलट बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे, ती त्याच्या मागे ठेवायची आणि शिवून घ्यायचं. इथे शिलाई केल्यानंतर हे आतल्या बाजूला घ्यायचं अस्तर आणि इथे टॉप स्टिच. इथे टॉप स्टिच केलं. त्याच्यानंतर हे अस्तर, हे फॅब्रिक एक्स्ट्रा बाहेर आलं होतं ते आधी याचा कट करून घ्यायचं आणि ही अस्तरची दुसरी बाजू वरच्या बाजूला ठेवायची झिपरच्या मागच्या बाजूला आणि हा कट केलेला पीस इथे शिवून घ्यायचं. आता इथे हे शिवून झाल्यानंतर ही शिलाई वरच्या बाजूला ती अशी ठेवायची अस्तर खाली आणि इथे टॉप स्टिच करून घ्यायचं. आता इथे टॉप स्टिच झाल्यानंतर ते हे जे कापड बाहेर आलं आहे ते हे असं शेपमध्ये कट करून घ्यायचं इथे आणि इथे सुद्धा आणि इथे शिवून घ्यायचं. आणि हे कापड, हे पॉकेट ह्याच्या एवढं वर आलं आहे, इथे आणि इथे शिवून घेते. आता हे पॉकेट जसं केलं आहे तसं जर तुम्हाला मागच्या बाजूला करायचं असेल तर करू शकता, पण हे पॉकेट असंच सेम मी एक अस्तरच्या एका बाजूला करून घेते. आता इथे हे जे पॉकेट बनवलं होतं तसंच एक अस्तरवर हे एक पॉकेट बनवलं आणि असंच पॉकेट तुम्ही इथे सुद्धा करू शकता किंवा इथे विंडो पॉकेट येतं ते सुद्धा तुम्ही विंडो पॉकेट करू शकता. ते झाल्यानंतर ही 11 इंचाची झिपर घेतली आहे. आता इथून इथे किती होतं हे बघायचं आणि त्यात थोडंसं जास्त, याच्यापेक्षा थोडं जास्त मापाची ही झिपर घेतली. झिपर घेतल्यानंतर आता इथे हा राऊंड शेप आहे म्हणून ह्या झिपरवर मी छोटे छोटे असे कट करून घेते. असेच इथे सुद्धा. आता इथे मी दोन्ही बाजूला हे असे कट करून घेतलेत. कट करून झाल्यानंतर ही बाजू घ्यायची. आता ही सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर ठेवायची इथून आणि हे असं कट केल्यामुळे हे टर्न अगदी छान होतं. इथे ही झिपर तुम्ही आधी शिवून घेऊ शकता किंवा
हा जो प्लेन अस्तरचा पीस आहे, ही सरळ बाजू आहे, ही याच्या मागे ठेवायची. इथून जिथून शेप दिलाय तिथून आणि हे असं शिवून घ्यायचं. आता इथे हे शिवून घेतलं अस्तर बरोबर. त्याच्यानंतर हे असं सरळ बाजूला करायचं. ही झीप सेपरेट करायची आणि इथे छान असं खालीपर्यंत असं घेऊन इथून टॉप स्टिच करायचं. आणि जसा हा पीस जोडला आहे तसाच हा पीस जोडायचा. ही सरळ बाजू इथे ठेवायची. तुम्ही आधीसुद्धा ही झिपर जोडून घेऊ शकता. आणि हे झाल्यानंतर ही बाजू ही अशी ठेवायची बरोबर ह्याला जोडून. आणि हे झिपर शिवून झाल्यानंतर त्या झिपरच्या शिलाईवर हे अस्तर जोडून घ्यायचं. आता हे झाल्यानंतर दोन्ही बाजू छान अशा जोडून घेतल्या. तर हे झाल्यानंतर ही एक्स्ट्रा झिपर कट करायची दोन्ही बाजूने. आता ही समोरची बाजू आहे. इथे तुम्ही मागच्या बाजूला एखादं विंडो पॉकेटसुद्धा करू शकता, पण हे मी पॉकेट आतल्या बाजूला केलं आहे, त्याच्यामुळे मी इथे मागच्या बाजूला पॉकेट केलं नाही आहे. आता ते झाल्यानंतर ही फ्रंट साईड आहे म्हणून इथून रनर घालायचा, एकदा काढायचा, परत रनर घालायचा, म्हणजे ही झिपर लॉक होईल. आता हा रनर मी एकदा घालून काढला, झिपर लॉक झाली, परत रनर घातला. रनर घातल्यानंतर इथे शिलाई करायची, इथे सुद्धा एक शिलाई करायची, म्हणजे उलट बाजूला करताना ही झिपर ओपन होणार नाही. मी इथे दोन्ही बाजूला झिपर लॉक करून घेतली. हे असं उलट बाजूला करायचं, अस्तर अशी आणि हे फॅब्रिक असं. आता ही झिपर आहे ती अस्तरच्या बाजूला घ्यायची अशी. इथे इथे आणि इथे शिवून घ्यायचं आणि इथे एवढी जागा सोडायची आणि इथून इथे आणि इथून इथे शिवायचं. आता इथे 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 आणि इथे एवढी जागा सोडली आहे. हे झाल्यानंतर हे असे कॉर्नर्स या दोन्ही शिलाई एका बाजूला करायच्या आणि हे शिवून घ्यायचं इथे इथे आणि असंच इथे सुद्धा. आता हे चारही कॉर्नर्स शिवून घेतलेत. त्याच्यानंतर इथून सरळ बाजूला करायचं. आता इथे सुद्धा ताबडतोब शिवू शकता, पण आता मी आधी हे असं सरळ बाजूला करते आणि नंतर ती बाजू शिवून घेणार. आता सरळ केल्यानंतर हे कॉर्नर्स छान असे बाहेर काढायचे आणि ते झाल्यानंतर हे अस्तर आहे ते आतल्या बाजूला असं फोल्ड करायचं आणि त्याच्यावर शिलाई करायची. इथे शिलाई केल्यानंतर हे अस्तर आतमध्ये घालायचं आणि खूप छान अशी पर्स तयार झाली आहे. इथे एक पॉकेट आहे आणि इथे सुद्धा एक झिपरचं पॉकेट आहे. ही छोटीशी 3 झिपरवाली बॅग तुम्हाला कशी वाटली हे नक्की खाली कमेंट करून सांगा.